नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पशुधन पर्यवेक्षक भरती 2026 जी कालच अपडेट आलेली आहे. एकूण 322 पदं भरली जाणार आहेत. 2 ते 3 जाहिराती असणार आहेत. काही पशुसंवर्धन आयुक्तालय, काही जिल्हा परिषद आणि काही राज्यातील पशु जे दवाखाने आहेत त्यामध्ये सुद्धा 378च्या जवळपास जागा या ठिकाणी भरले जाणार आहेत. तर त्याकरिता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता कागदपत्रे कोणती लागणार आहेत त्याची लिस्ट आपल्याकडे आहे किंवा नाही, त्यासोबत त्याची पात्रता काय आहे, कोणते विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. मधनं कुणी स्किप करणार नाही. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण नवीन बॅच पशुधन पर्यवेक्षक पदाची चालू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषय असेल म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि तुमचे जे तांत्रिक घटक विषय आहेत, ओके, 10 टॉपिक ते सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड असणार आहे. कमी फी मध्ये तुम्हाला वर्षभराकरिता तुमच्या जेवढ्या जाहिराती वर्षभरामध्ये येतील त्या जाहिरातीकरिता या बॅचचा नक्की फायदा होईल. PYQ म्हणजे जे झालेले क्वेश्चन पेपर आहे त्याचं सॉल्व्ह करून घेतलं जातील. अतिसंभाव्य MCQ दर आठवड्याला म्हणजे सोमवार ते शुक्रवार जे टॉपिक घेणार आहोत त्याचे MCQ दर शनिवारला घेतले जातात. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. तर त्यासोबत आपण PDF नोट्स सुद्धा तुम्हाला देणार आहोत. सर्व विषयाच्या तांत्रिक सहित सर्व विषयाच्या दिल्या जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. व्हिडिओच्या खालच्या साईडला तिथे तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता ज्या विद्यार्थ्यांचं लाईव्हस्टॉक सुपरवायझरचा डिप्लोमा 10वी किंवा 12वी नंतर कंप्लीट झालेला आहे किंवा ज्यांचा BBSCचा कोर्स झालेला आहे असे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या पशुधन पर्यवेक्षक LSS करिता लाईव्हस्टॉक सुपरवायझर करिता पात्र ठरणार आहेत. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा चालू आहे. त्याची सुद्धा आपल्याकडे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. तर येणारी जी 322 पदांची जाहिरात आहे त्याकरिता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल. तर आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत का एकदा चेक करा. नसतील तर आताच काढून ठेवायचे आहेत. ओके, यामध्ये 10वी प्रमाणपत्र, 10वीचे 2 प्रमाणपत्र आहेत. एक तर मराठी भाषेचे ज्ञान करिता आपल्याला मराठी विषय असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर 12वी प्रमाणपत्र, 12वी सर्टिफिकेट आणि तुमचं पदवी असेल तर पदवीचं किंवा ग्रॅज्युएट तुमचा डिप्लोमा झालेला आहे, LSSचा डिप्लोमा झालेला आहे या ठिकाणी, तर तो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, आणि आता अनुभव कोणत्याच पदाकरिता लागणार नाही. मागचा जो GR आलेला आहे महाराष्ट्र सरकारचा त्यामध्ये कोणते इथनं पुढचे जे जाहिराती येतील त्याला अनुभवाची गरज या ठिकाणी असणार नाही. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बघा, जे विद्यार्थी विद्यार्थिनी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि SC आणि ST कॅटेगरी सोडून बाकी विद्यार्थी बाकी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांकरिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट NCL असणं गरजेचं आहे. आणि ते 31 मार्च 2026 ला आपलं संपलेलं आहे का ते चेक करायचंय. जर व्हॅलिडिटी संपली असेल तर काढून घ्यायची आहे. 3 वर्ष एकदा काढलं तर बघायची आवश्यकता नाही. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीये, असेल तर ठीक, नसेल तर आपल्याला 2 वर्षाचा कालावधी लागल्यानंतर या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर आहे डोमासेल, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तुमचं एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे भारताचे नागरिकत्व तुम्हाला दिलेलं आहे का, हे आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये तहसील ऑफिस किंवा माई सेवा केंद्रावरती सुद्धा सर्टिफिकेट उपलब्ध असणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, कोणतंही एक वोटिंग कार्ड असेल, पॅन कार्ड यापैकी कोणतंही आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ईमेल ID फॉर्म भरताना. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट, ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट. बघा, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर वडिलांच्या नावाने, नावामध्ये जर बदल झाला असेल, आणि गॅजेट असेल तर आपल्या पतीच्या नावाने, हसबंडच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पशुधन पर्यवेक्षक लाईव्हस्टॉक सुपरवायझर संदर्भात सांगत आहे. त्यानंतर MSIT सर्टिफिकेट या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी नाही, परंतु तुम्हाला MSIT झालेलं असेल किंवा MS ऑफिस झालेलं टॅलीचा कोर्स समतुल्य कोणताही अभ्यासक्रम कम्प्युटरचा झालेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला परीक्षेकरिता चालणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर कंपल्सरी आहे. आता जर नसेल तर आताच ऍडमिशन घ्या. ज्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न झाले त्यांच्यासाठी स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, तो लहान कुटुंबात प्रमाणपत्र हे वेगळं काढण्याची आवश्यकता नाही. हे आपल्या जाहिरातीमध्ये दिलेलं असतं. तेच तुम्ही तिथनं प्रिंट आउट काढून ते फिलअप करून स्कॅन करून अपलोड करायचं असतं. किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट, चारित्र्य दाखला, ते सुद्धा ते नमूद करायचा असतो. ओके, ते काढण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांमधून तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल, भूकंपग्रस्त, खेळाडू किंवा अंशकालीन उमेदवार, दिव्यांग, अनाथ प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र ऍड करावं लागणार आहे. नसेल तर काढून घ्या. ओके, पासपोर्ट फोटो साईज 4 ओके अपलोड करताना परत एक्झाम सेंटरला गेल्यावर सुद्धा तुम्हाला तिथं लागणार आहेत.
तर हे महत्वाचं तुम्हाला जर याचं स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता. महत्वाची कागदपत्राची यादी सांगण्याचं तात्पर्य उद्देश काय आहे तर तुम्ही आतापासून हे काढून घ्यायचा आहे. आता वेळ आहे. जाहिरातीनंतर आपली धावपळ होईल. आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे. हे महत्वाचे कागदपत्रे तुम्हाला सांगितले आणि अनुभव असेल तर ते सुद्धा जोडून द्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा पुढे भविष्यामध्ये होऊ शकतो. तर याची आतापासून आपल्याला तयारी करण्याकरिता ऑथेंटिक सोर्सेस या ठिकाणी वापरले जाणार आहेत. तांत्रिक घटकाकरिता बाकी विषयाचे सुद्धा एक्सपर्ट या ठिकाणी फॅकल्टी आहेत. तर त्यांचा तुम्हाला लाभ घेण्याकरिता कालपासूनच बॅच सुरू झालेली आहे. ऑनलाईन नवीन बॅच आहे. 1 मे 2026 जास्त वेळ झालेला नाहीये. दर आठवड्याला आपण एमसीक्यू तांत्रिक असेल किंवा मराठी इंग्लिशचे सुद्धा घेत असतो. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, तांत्रिक प्रश्नावर जास्तीत जास्त सराव असणार आहे. टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. तरी बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि सर्व विषय असतील, तांत्रिक विषय असतील, बॅच तुम्ही जॉईन करू शकता. अजून जर काही अडचण असेल तर नक्की कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय दिला जाणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना. एक्झाम करिता आणि अभ्यासाकरिता आतापासून कळकळीची विनंती आहे की तुम्ही अभ्यास करा. जाहिराती येणारच आहेत. ओके, थँक्यू.